हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. आज दिवसाची सुरुवात झाली आहे म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून आणि आज सकाळपासून तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की मी काय काय करते आहे, ते पण या व्लॉगमध्ये. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. माझी सुरुवात झाली सकाळी 8 वाजल्यापासून. माझे डोळे सुजलेले दिसत आहेत आणि माझी स्किन खरंच खूप सध्या बेटर फील करते आहे, कारण की मी माझं स्किन केअर चेंज केलेलं आहे आणि विदाऊट एनी मेकअप मी हा माझा चेहरा तुम्हाला दाखवलेला आहे. कारण की सकाळी उठलं तर ऑब्वियसली कोणाचा मेकअप नसेलच. मी सुजलेली दिसते आणि माझे गाल वर आलेले दिसत आहेत. याचं कारण एकच, माझी झोप होत नाही आहे, त्याच्यामुळे माझे डोळे सुजलेत आणि माझे गाल वर का आलेत, कारण की माझी थोडीशी तब्येत झाली आहे. तर सुरुवातीला ब्रश केला. मला सवय आहे सकाळी उठल्या पहिला ब्रश करायचा आणि त्यानंतर पहिला नाश्ता करायचा. तर तोंड धुतलं तर बघितलं तर बापरे, एवढी छान चमक. तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे ते मी. आणि मला सवय आहे सकाळी चहा चपाती खायची, एवढ्यातच लागली आहे म्हणजे 2 महिन्यापासून. तर चपातीला मी मस्त तूप लावून घेते. प्रियाने मस्त माझ्यासाठी चपाती बनवली, त्याला मी तूप लावलं, माझ्यासाठी मी चहा बनवला आणि चहा घेतला. तो पण प्रियाचं तिकडे चाललं होतं चपाती. मला 8 वाजले होते उठायला. 8:30पर्यंत मी फ्रेश वगैरे झाले. 8:30 नंतर मी चपाती आणि चहा खाल्ली. तर काही सगळेच जण मला विचारत होते की दी, तुझ्या स्किनसाठी तू काय यूज करते, तुझी स्किन एवढी ग्लोई कसं काय आहे, आम्हाला पण सांग म्हणून. तर गाईज, कोणाची स्किन एवढी परफेक्ट नसते, त्यासाठी आपल्याला तेवढं स्किन केअर करावं लागतं, तेवढी स्किनची काळजी घ्यावी लागते. मी सुद्धा असेच बरेचसे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्सला फेस केलेला आहे, जसं की पिंपल्स, डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्स. असंच मी स्क्रोल करत होते आणि स्क्रोल करता करता मला क्युअर स्किनची ॲड आली. क्युअर स्किन मी ऐकलं होतं बट कधी पाहिलं नव्हतं की नक्की काय विषय आहे. तर म्हटलं एकदा चेक करूया. मी सगळं त्यांचं चेक केलं आणि म्हटलं एवढे प्रोडक्ट्स ट्राय करून झालेलेच आहेत, एवढा खर्च केलाच आहे, तर या क्युअर स्किनला आपण एक ट्राय देऊया, एकदा ट्राय करून बघूया. क्युअर स्किनचं ॲप डाउनलोड केलं आणि त्यातून माझं किट ऑर्डर केलं. तर यामध्ये नक्की काय काय आहे, कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत आणि ते कसे यूज करायचे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. फर्स्ट तुम्हाला क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचा आहे. प्ले स्टोर किंवा ॲप स्टोअरवरून तुम्हाला इझिली तो मिळून जाईल. नंतर तुम्हाला तिथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर तिथे टाकून रजिस्टर करायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं नेम, एज, जेंडर हे सगळे बेसिक इन्फॉर्मेशन फिल करून रजिस्टर करायचं. तुम्हाला तिथे एआयच्या हेल्पने क्वेश्चन आन्सर्स विचारले जातील. त्यामध्ये तुमच्या स्किनच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स विचारलं, तुझ्या स्किनमध्ये नक्की प्रॉब्लेम काय आहे, तर मी सांगितलं की मला ॲक्नेचा, म्हणजेच तुम्हाला सांगितलंच मी पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर त्यांनी विचारलं हे किती दिवसांपासून तुम्हाला होत आहे, म्हणजे 6 महिन्याच्या आधीपासून की 6 महिन्यांपासून. तर मी म्हटलं आत्ता रिसेंटली 6 महिन्यांपासूनच मला हा प्रॉब्लेम आहे. मेन थिंग या ॲपमध्ये मला खूप आवडली, जी म्हणजे एआय डिटेक्शन. म्हणजेच एआयने फेस आपला डिटेक्ट केला जातो, जसं की आपल्याकडून ते फ्रंट आणि साईड फेसचे फोटोज घेतात आणि त्यात ते स्वतः डिटेक्ट करतात की आपल्या स्किनमध्ये नक्की काय काय इश्यूज आहेत. तर त्यांनी मला एवढे प्रॉब्लेम सांगितले जे की मला आत्तापर्यंत माहिती सुद्धा नव्हते. पण पोस्ट, डार्क स्पॉट्स, पफी आईज, लाईन्स म्हणजे फाईन लाईन्स आणि असं बरंचसं काही. मग त्यानंतरही त्यांनी मला बरेचसे क्वेश्चन्स विचारले, जसे की तुम्ही याआधी कोणते प्रोडक्ट्स यूज करत होते, जसे की फेस वॉश, सनस्क्रीन, सिरम वगैरे. आणि हे पण विचारलं की रिसेंटली तुमची स्किन खराब झाली आहे का. तर मी त्यांना सगळ्या क्वेश्चनचे आन्सर दिले की मी कोणते प्रोडक्ट्स यूज करत होते की. आणि त्यानंतर त्यांनी मला हा पण प्रश्न विचारला की तुम्ही धुळीत, उन्हात जास्त जाता का, किती वेळ उन्हात जाता. तर त्यांनी या सगळ्या क्वेश्चनचे माझ्याकडून आन्सर घेतले आणि स्वतः सगळे प्रॉब्लेम्स ॲनालाइज करून माझ्यासाठी एक डॉक्टर अपॉइंट केले आणि त्या डॉक्टरांनी मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या की कोणते प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय काय करायला हवं. त्यांनी मला सगळ्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन दिले. वरून मला त्यांनी सांगितलं सुद्धा की हे का होतंय, डार्क स्पॉट्स का आहेत, तुझ्या डोळ्यांखाली एवढे डार्क सर्कल्स का आहेत, तुझी झोप होत नाहीये, तू पाणी कमी पितीये, तुझं डिहायड्रेशन त्यामुळे वाढलेलं आहे, असं बरंच काय. एवढे सगळे प्रॉब्लेम्स बघून त्यांनी माझ्यासाठी एक किट सजेस्ट केलं, जे की मी माझ्या बजेटच्या अकॉर्डिंग 2100 रुपयाचं ऑर्डर केलं होतं. त्यामध्ये मला 5 प्रोडक्ट्स रिसीव्ह झालेले आहेत. तर मी ते कसे यूज करायचे आता तुमच्यासोबत शेअर करते. फर्स्ट मी यूज करते क्युअर स्किनचं सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर. हे दिवसातून तुम्ही 2 वेळा यूज करू शकता. एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि पूर्ण फेस आणि नेकवरती अप्लाय करायचं आहे आणि नंतर साध्या पाण्याने आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे. आफ्टर फेस वॉश आपल्याला यूज करायची आहे क्युअर स्किनची मिनरल डे क्रीम, ज्यामध्ये SPF 30 आहे. हे आपल्याला सनपासून प्रोटेक्ट करते. एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन आपल्याला ती पूर्ण फेस आणि नेकवरती अप्लाय करायची आहे. ऑल डे तुम्ही ही यूज करू शकता. हे आहे क्युअर स्किनचे ग्लुटा ॲक्टिव्ह ब्राईट कॅप्सूल्स. यामध्ये महिनाभर जातील एवढ्या कॅप्सूल्स आहेत. ह्या आपल्याला बिफोर फूड म्हणजे जेवणाच्या आधी 1 टॅबलेट घ्यायची आहे दिवसा.
आणि नाईट स्किन केअरमध्ये आपल्याला क्युअर स्किनची बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम यूज करायची आहे. एक पंप घ्यायचा आहे आणि फुल फेस आणि नेकवरती आफ्टर फेस वॉश अप्लाय करायचे आहे. आणि ही विटॅमिन ABC क्रीम आपल्याला मॉइश्चरायझरच्या नंतर 30 मिनिटांनंतर अप्लाय करायची आहे. तुम्ही तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंग तुमचं किट सिलेक्ट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला कन्सल्टेशन आणि डिलिव्हरी फ्री आहे. मी माझ्या बजेटच्या अकॉर्डिंग 2100 रुपयाचं हे किट ऑर्डर केलं होतं, ज्यामध्ये मला 5 प्रोडक्ट्स रिसीव्ह झालेत आणि हे किट मला 1 दिवसातच डिलिव्हर्ड झालंय. तर गाईज, तुम्हाला माहिती नसेल की कोणता प्रोडक्ट कधी यूज करायचा आहे आणि त्या प्रोडक्टची क्वांटिटी किती घ्यायची, तर ॲपमध्ये सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स आहेत. सगळ्या प्रोडक्ट समोर तुम्हाला त्याची क्वांटिटी आणि कधी यूज करायचं आहे, कधी लावायचं आहे, सकाळी की रात्री, ते सगळं लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर तुम्हाला त्यामध्ये कन्सल्टेशन पण मिळणार आहे. एव्हरी मंथ तुम्ही डॉक्टरांसोबत कन्सल्ट करू शकता. एवढंच नाही तर तुम्हाला यामध्ये प्रॉपर डाईट सुद्धा दिले जाते, म्हणजे तुम्ही कोणत्या टायमिंगला काय काय खाल्लं पाहिजे, कोणतं फूड अवॉइड केलं पाहिजे, ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या क्युअर स्किन ॲपमध्ये मिळणार आहे. तर हे ॲप डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, डॉक्टर्स सर्टिफाईड आहे आणि या ॲपमधले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळे विदाऊट साईड इफेक्ट्स आहेत, म्हणजे याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीये. तर गाईज, कशाची वाट बघताय? मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये क्युअर स्किन ॲपची लिंक दिलेली आहे, लवकर जाऊन डाउनलोड करा आणि माझा कुपन कोड वैशू100 हा यूज करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मिळेल एक्स्ट्रा डिस्काउंट आणि माझ्यासारखं हे किट ऑर्डर करा. तुम्ही सुद्धा मिळवू शकता माझ्यासारखी परफेक्ट ग्लोई स्किन. आणि त्याच्यानंतर मी गडबडीत आवरून क्लासला गेले, खरं तर मला ते पण घ्यायचं होतं की मी कोणती साडी घालते, कसा मेकअप करते, जो की माझा डेली मेकअप असतो ते घ्यायचं होतं. बट दादा मला सोडवतो क्लासला, तर तो घाई करत होता, त्याच्यामुळे मी पटकन साडी घातली आणि पटकन निघाले. ही साडी ॲक्च्युली मला प्रमोशनला आली होती, त्याच्यामुळे मी आज ही साडी घातली, कारण की त्याचे फोटोशूट मला करायचं होतं. आणि आज क्लासमध्ये शिकवायची होती कलर व्हील, त्यामुळे गेल्या पटकन कलर व्हील शिकवायला घेतली. त्यामध्ये थोडासा व्लॉग घेतला, म्हणजे तुम्हालाही कळेल की मी नक्की कसं शिकवते. कॉम्प्लिमेंटरी कलर असतात. अपोजिट म्हणजे आता हा येलो कलर आहे, येल्लोचा अपोजिट कोणता आहे? पर्पल. मग येलो आणि पर्पल हे दोन कलर काय अपोजिट कलर्स आहेत, कॉम्प्लिमेंटरी कलर, त्यांना कॉम्प्लिमेंटरी. बिसाइड्स म्हणजे काय? बिसाइड्स म्हणजे बाजूचे कलर. अॅनालॉग मध्ये 3 कलर आहेत ना, इथे 3 ब्लॉक्स दिलेत तुम्हाला, ठीक आहे? इथे बोलतो. ओके, तर आता एक कलर होता तरी पिक करायचा. ऑरेंज घेतला मी, ऑरेंजच्या बाजूचे कलर म्हणजे त्याचे नेबर्स, ठीक आहे? ऑरेंजच्या बाजूचा कोणता आहे? येलो ऑरेंज, रेड ऑरेंज. हे 3 कलर काय झाले तुमचे? अॅनालॉगस कलर. अॅनालॉगस कलर्स म्हणजे तुमचे आजूबाजूचे कलर. क्लासमधून संध्याकाळी 4:30 वाजता मी घरी आले आणि घरी आल्यावर मला एक सरप्राईज मिळालं. माझ्या बेडवरती एक बॅग ठेवलेली होती, त्यामध्ये असा सुंदरसा असा ड्रेस होता आणि तो की शेटने मला गिफ्ट केला होता. तर हा ड्रेस मी लवकरच वेअर करेल आणि खरं तर मला खूप आवडला होता, मला लगेच घालू वाटत होता. थोडासा तो लूज होता, त्याला थोडंसं अल्टरेशन करावं लागेल. सर असं मला अचानक मिळालेलं सरप्राईज आज पहिल्यांदाच असं झालं की आनंद झाला. संध्याकाळी निवांत होते आणि असंच प्लॅन करूया म्हटलं. खूप दिवस झाले, सगळे म्हणत आहेत की शेटसोबत व्लॉग नाही बनवत आहे, म्हणून म्हटलं चला आज एक छोटीशी डेटवरती जाऊया. तर आज आम्ही गेलो होतो फिनिक्सला. डेटवर फिनिक्सला जातात का असं सगळ्यांना प्रश्न असेल. तर गाईज असंच मला थोडीशी शॉपिंग पण करायची होती, तर म्हटलं चला त्याचा छोटासा ब्लॉग घेऊया. मी मस्त हा ब्लॅक कलरचा टॉप घातला, ब्ल्यू कलरची जीन्स आणि माझी बॅग घेतली. आणि सध्या असं झालं की माझ्या फोनवरती लक्ष नाही राहिलं. माझ्याकडे 2 फोन झालेत आणि त्यामुळे मला ते हँडल करणं अवघड जातं आहे. त्यामुळे मी बॅग कॅरी करते, जेणेकरून माझे फोन व्यवस्थित राहतील. आणि हा जो ब्लॅक कलरचा टॉप पाहताय, जर कोणाला आवडला असेल तर मी तो मिशोवरून घेतला, खूप स्वस्त आहे. आणि क्वालिटीसुद्धा खूप मस्त आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली लिंक आहे, लिंकवरती क्लिक करा आणि तो मिशोवरून परचेस करू शकता. खूप सुंदर क्वालिटी आहे. याच्यामध्ये अजून एक कलर आहे जो की ब्राऊन कलरचा आहे, तो पण तुम्ही घेऊ शकता. खूप छान क्वालिटी आहे, तर त्यामुळे मी सजेस्ट करते तुम्हाला. तर फायनली आम्ही निघालो. लिफ्टची वाट बघत होते. आमची लिफ्ट कधी खूप लवकर येते तर कधी खूप टाईम घेते. आणि तुम्हाला पण बघून आता वाटतच असेल की माझी तब्येत झालेली आहे म्हणून. तर फायनली तुम्हाला शेड दिसले असतील खूप दिवसांनंतर. असंच आम्ही निघालो आणि आज पहिल्यांदा असं झालं की रोडमध्ये ट्रॅफिक नव्हतं आणि आम्ही 15 ते 20 मिनिटातच फिनिक्समध्ये पोहोचलो. असं कधी होत नाही. 15 मिनिटाचाच रस्ता आहे, बट ट्रॅफिकमध्ये त्याला
1 तास जातो आम्हाला फिनिक्समध्ये पोहोचायला वाघोलीवरून. तर वाघोलीचं ट्रॅफिक काय काढायचं सगळ्यांनाच माहिती आहे. तर 15-20 मिनिटांनंतर आम्ही फिनिक्समध्ये पोहोचलो. तर फर्स्ट मी म्हटलं चला पहिलं शॉपिंग, जास्त काही नाही तिथे. फर्स्टच सेक्शन मला मॅक्स मिळालं. तर मॅक्समध्ये मी पहिलं गोलूसाठी काहीतरी घेतलं. गोलूसाठी 2-3 टी-शर्ट आणि 2 पॅन्ट्स घेतला. आफ्टर दॅट माझी चप्पल पहिली खूप खराब झाली, जी फ्लिपफ्लॉप माझी स्केचर्सची होती. आणि मला स्केचर्स हा ब्रँड माझा पर्सनली फेवरेट आहे. मला त्याशिवाय फ्लिपफ्लॉप घालूच वाटत नाही. तर यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं घेऊया, जरा फंकीमध्ये काहीतरी घेऊया. म्हणून मी तिथे सगळ्या फ्लिपफ्लॉप पाहिल्या. ती ब्लॅक कलरची आहे, ती माझी चप्पल आहे. आणि याच्या आधी पण मी शॉपिंग करून आले होते. H&Mमधून मी जीन्स घेतली. आणि H&Mचा एवढा मोठा किस्सा झाला ना की मी काय सांगू, जाऊ दे तो थोड्या वेळात सांगते मी. तर मी या 2 चप्पलमध्ये कन्फ्यूज होते. व्हाईट घेतली तर ती माझ्याकडे टिकणार नव्हती, कारण की आपलं धुळीत जाणं होतं आणि ती काय मी चप्पल रोज धुणार नाही आणि धुवून चप्पल खराब होतात. तर तुम्ही मला सजेस्ट करा की या दोघांपैकी मला कोणती छान वाटली. ब्लॅक मला आवडली, त्यामध्ये साईज घेतली. तर ते बोलले आम्ही वेअरहाऊसमधून ऑर्डर करून देतो, थोड्या वेळाने तुम्ही पिक करा. तर मला खूप भूक लागलेली होती. शेटला म्हणलं चला पहिले डिनर करून घेऊया. आणि वरच्याच फ्लोअरवरती, स्केचर्सच्या वरच्या फ्लोअरवरतीच एक गोला सिझलर म्हणून रेस्टॉरंट आहे. आम्ही तिथे बसलो आणि हे म्हटले होते शॉपकीपर्स की तुम्हाला अर्ध्या तासात आम्ही कॉल करतो, मग तेव्हा तुम्ही येऊन ती चप्पल रिसीव्ह करू शकता. आणि मग आम्ही वरती आलो आणि ऑर्डर दिली. खूप छान रेस्टॉरंट आहे. जर तुम्ही कधी फिनिक्समध्ये आलात तर या रेस्टॉरंटमध्ये नक्की जेवा. माझं म्हणजे आता मी जेव्हा कधी जायचा प्रयत्न करेन ना जेवायला, तर मी तिथेच जाईल, एवढं मला आवडलेलं आहे. आणि शेटने माझ्यासाठी स्केचर्स चप्पल घेऊन आले. ही चप्पल आहे 6,000 म्हणजे 5,999 रुपीजची. आणि एवढ्या महागाची मी चप्पल घेतली, पण ती मी वापरते पण तेवढीच. वर्षभर मी एक चप्पल वापरते, कारण की मला रोज घालायला फ्लिपफ्लॉपच लागते, जी की फ्लॅट असेल. मला हिल्स वगैरे जास्त जमत नाहीत. ते फक्त मी फोटोशूट किंवा कुठे बाहेर जायचं असेल, काही आउटफिट तसा घातला असेल तर असं आम्ही प्रॉपर जेवण केलं. खूप छान टेस्ट होती. मला तर किती खाऊ आणि किती नाही असं झालं आहे, कारण की सध्या मी तब्येतीकडे लक्ष दिलेलं आहे. सध्या मी वेट गेन करते आहे. तर माझं जेवण पण तेवढंच वाढवलेलं आहे मी. चला आता एक किस्सा सांगते तुम्हाला. H&Mमध्ये काय झालं, तर मी नुकताच 16 Pro Max घेतला, जे की मी कधी कुठे काही टाकलेलं नाही आहे. तर तो आणि माझा पहिला 13 Pro आणि माझ्याकडे एक विवोचा पण हँडसेट आहे, जो की माझ्या बिझनेससाठी मी ठेवलेला आहे. असे 3 फोन माझ्याकडे आहेत. तर मी मोबाईल मुद्दाम व्लॉग शूट करत होते म्हणून बाहेर ठेवले होते. आणि मी तिथे H&Mमध्ये जीन्स पाहिली आणि जीन्स घेताना मी फोन तिथे बाजूला ठेवले आणि जीन्स ट्राय करून बघत होते. तर मला ती जीन्स एवढी आवडली की मी ट्रायल रूममध्ये गेले, ट्राय करून बघितले आणि माझे फोन आहेत तिथेच होते. आणि नंतर मी बिल करायला गेले आणि शेटला मध्ये शेट फोन द्या. तर शेट म्हणतात माझ्याकडे कधी दिले फोन. 15-20 मिनिट झाले होते माझे फोन तिथे राहून. आणि फोन म्हटल्यावरती माझ्या म्हणजे काळजाचं पाणी झालं. मी होतं ते सामान सगळं हातातलं सोडलं आणि पळतच निघाले त्या काउंटरकडे, जिथे मी माझे फोन ठेवले होते. आणि ते एक भला माणूस आला, स्वामींच्या रूपातच आला मे बी तो येऊन मला म्हटलं की डरिए मत, आप आपके फ़ोन ढूंढ रहे हो क्या. तर मी म्हटलं येस, कहाँ पे है, आपने देखे क्या. तर बोले काउंटर पे, मेन बिलिंग काउंटर पे दिए हुए. आणि ते बिलिंग काउंटरवरती मी गेले घेण्यासाठी, ते मला माझा फोनच देईना. ते म्हणे कशावरून तुमचा आहे, मला लॉक खोलून द्या. आणि माझा जो जुना 13 Pro आहे त्याचा लॉकच ओपन, म्हणजे माझा फेस आय डीच घेत नव्हता. तर मी काय केलं, त्यांना म्हटलं मला पासवर्ड माहिती आहे, मी तेवढा तो टाकून देते पासवर्ड. मग पासवर्ड ओपन करून दिले, तरी ते म्हटले तुमचे फोटोज दाखवा. मग मी फोटोज दाखवले आणि मग ते म्हटले जरा केअरफुल राहा तुमच्या फोन बाबतीत, कारण की एवढे महागाचे फोन असेच तुम्ही कसे सोडून जाऊ शकता. तर असा मी आज माझे दोन्ही फोन, माझे आयफोन गेले असते. पण आज एक गोष्ट कळाली की आपण कधी कोणाचं वाईट केलेलं नाही, त्यामुळे स्वामी आपल्यासोबत कधी वाईट होऊन देणार नाहीत. स्वामी परीक्षा बघतात, बट ती तेवढ्याच पुरती असते, जास्त वेळ नाही. जर आपण खरंच चांगलं केलेलं आहे तर आपलं कधी वाईट होणार नाही, या गोष्टी विश्वास बसला. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बुक केला होता रेड 2चा शो. आणि खूप आवर्जून मूवी बघायला गेलो होतो, कारण की रेड फर्स्टवाला जो होता तो मला खूप आवडला होता. तर म्हटलं चला आलोच आहे मॉलमध्ये. आणि रात्रीचा 11:15चा शो बुक केला होता. थिएटरमध्ये गेल्यावर पाहिलं तर अख्खं थिएटर रिकामं होतं. म्हटलं चूक केली की काय आज येऊन. म्हटलं ठीक आहे, असेल इंटरेस्टिंग असेल, पुढे इंटरेस्टिंग असेल. इंटरवल झाला तरीही इंटरेस्ट येईना झाला आहे. अरे काय म्हणून हा मूवी काढला असं मला वाटलं. मे बी तुमचे ओपिनियन्स वेगळे असतील, माझे ओपिनियन्स वेगळे असतील, बट सिरियसली यापेक्षा बेटर आम्ही जेवण करून घरी गेलो असतो आणि माझी झोप झाली असती. म्हणजे हा मूवी संपलाय
2 वाजता समथिंग. आणि असं झालं होतं, म्हणजे पूर्ण इंटरवलनंतर ते मी झोपलेच होते. तर गाईज आम्ही एवढे आवर्जून गेलो होतो मूवी बघायला रेड 2. तर इंटरवलनंतर ते मी झोपाच काढल्यात. तसं सांगायला गेलं तर म्हणजे ठीक आहे मूवी, बट एवढा इंटरेस्टिंग नाही आहे की तुम्ही 2.5-3 तास तिथे बसून तो मूवी कंटिन्यू करू शकता. शेवटला तर मला असं झालं होतं की मी कधी घरी जाईन, कारण की मला झोप पण खूप आलेली होती. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आत्ता सध्या. आता घरी निघालो आहे आम्ही, थोडं आधीच आलो. एंडपर्यंत थांबायची इच्छा नव्हती, जेवढं आवर्जून आम्ही गेलो होतो. तर तुम्हाला कसा वाटला रेड 2? जर कोणी बघितला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर एवढा इंटरेस्टिंग नाही वाटला. आणि जे कोणी यानंतर बघायला जायचा प्लॅन करत होतं तर प्लीज नका जाऊ. जेव्हा कधी टी व्हीवर येईल किंवा नेटफ्लिक्सला वगैरे येईल तेव्हा तो पहा. आणि हां, ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब करा नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि असंच आपल्या ब्लॉग्सला खूप सारं प्रेम देत राहा.